नमस्कार, मी अमोल जाधव. सर्व पालकांचे मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. RTE प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेला आहे. दुसरा टप्पा म्हणजेच विद्यार्थी नोंदणी आणि तिसरा टप्पा जो असतो तो लॉटरीचा असतो. तर आता दुसरा टप्पा सुरू आहे विद्यार्थी नोंदणीचा. तर त्यासाठी फॉर्म भरते वेळेस भरपूर पालकांना प्रश्न पडलेले आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून आपण आज पाहणार आहे. RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 वारंवार विचारण्यात येणारे किंवा उद्भवणारे प्रश्न आहेत पालकांना, तेच या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर RTE 25% प्रवेश पात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा, तसेच रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे. तुम्ही ओपनमध्ये असू द्यात किंवा कास्टमध्ये असू द्या, सर्वांसाठी हे 3 डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत. RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. याच्याकडे सर्वांनी लक्ष द्या. जे काही तुम्ही आता इथे कागदपत्रे मी सांगितलेली आहेत, जसं की जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड, तर ही जी काही कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत, तर ती फॉर्म भरायची जी काही शेवटची तारीख आहे 29 तारीख आपल्याला सांगण्यात आलेली आहे. तर या तारखेच्या अगोदरची आपल्याकडे असणं गरजेचं आहे, हे स्पष्ट इथे सांगितलेलं आहे. पहिला डाऊट क्लिअर. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे आपल्याला पडलेला, 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत? तर आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापर्यंत आहे, अशा पालकांची बालके वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके RTEसाठी पात्र आहेत. आता एकमधला ब बघा प्रश्न, वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो? तर पहा मित्रांनो, याचं उत्तर वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त विमुक्त जाती, भटक्या जमाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क आणि इतर मागासवर्ग म्हणजेच OBC, विशेष मागासवर्ग म्हणजेच SBC, HIV बाधित, HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालके, त्यामध्ये ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झालेले असेल 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या काळात कोविड प्रादुर्भावामुळे त्यांचं जर निधन झालं असेल तर त्यांचा देखील समावेश वंचित गटामध्ये केला जातो. अनाथ बालक यांचा देखील समावेश वंचित गटामध्ये केला जातो. त्यानंतर दुर्बल गटामध्ये ज्या पालकांचे किंवा ज्या बालकाचे पालनपोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे, अशा बालकांचा समावेश देखील दुर्बल गटामध्ये करण्यात येतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत? त्याचं माध्यम काय असणार आहे व बोर्ड काय असणार आहे? तर इथे तुम्ही पाहू शकताय, सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या, राज्यमंडळ, CBSE, ICSE व IB सह अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे, या सर्व शाळा इथे पात्र असणार आहेत. फक्त कोणत्या शाळा पात्र नसणार आहेत इथे RTE पोर्टलवरती? तर मदरसा, मक्तब आणि धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्याक शाळा या शाळा वगळल्या तर बाकीच्या सर्व शाळा RTE प्रवेशासाठी पात्र आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पालकांना अर्ज केव्हा करता येईल? तर सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी जो ठरवून दिलेला कालावधी आहे, आता 29 तारखेपर्यंत शेवटची तारीख आहे. तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहे, जाऊन फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्या अगोदर हे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही एकदा तुमच्या मनातील सर्व डाऊट क्लिअर होण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि इतरांना देखील शेअर करा. पालकांना सन 2025-26 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल? तर पहा मित्रांनो, पालकांना सन 2025-26 या वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येणार आहे. एकापेक्षा जास्त अर्ज भरण्याचा प्रयत्न करू नका. तसे जर केले आणि तसे आढळले तर तुमचे दोन्ही अर्ज बाद होतील. जर नंबर लागला आणि तुमचे निदर्शनास असं आलं RTE पोर्टलच्या,
तर तुमचे दोन्हीही अर्ज बाद होऊ शकतात आणि मिळालेला प्रवेश देखील रद्द होऊ शकतो. तर त्यामुळे एकच अर्ज भरायचा आहे. न चुकता व्यवस्थित अर्ज भरून घ्या. अर्ज कुठून भरावा लागेल? तर पहा मित्रांनो, मदत केंद्रावरती RTच्या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक मदत केंद्राचा ऑप्शन आहे. तिथे तुम्ही तुमचा जिल्हा टाकायचा आहे. जिल्हा टाकल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये मदत केंद्र कुठे कुठे आहे, त्यांचा ॲड्रेस, मोबाईल नंबर सर्व तुम्हाला RTच्या पोर्टलवरती भेटणार आहे. किंवा तुम्हाला जिथे इंटरनेट सुविधा म्हणजेच सायबर कॅफे आहे तिथे जाऊन तुम्हाला भरायचं आहे ऑनलाईन फॉर्म. त्यानंतर अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पालकांना पडलेला असतो. तर उत्तर पहा मित्रांनो याचं, अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाही आहेत. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे. त्यामध्ये अर्जामध्ये जो तुम्ही रहिवासी पुरावा सादर करणार आहेत तोच रहिवासाचा पुरावा म्हणून रहिवासी पुराव्यावरीलच पत्ता अर्जावर लिहायचा आहे. जसे की समजा तुम्ही लाईट बिल देणार आहे रहिवासी पुरावा म्हणून, तर लाईट बिलवरती जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस बरोबर आहे तसा, स्पेलिंग न स्पेलिंग आहे तशी तिथे लिहायची आहे. आणि लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणून जर तुम्ही लाईट बिल दिला असेल अर्ज भरताना, तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस देखील लाईट बिलच द्यायचं आहे. हा डाऊट क्लिअर. त्यानंतर बालकाचा जन्म दिनांकाची नोंद करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही तुमचं बाळाचा जो जन्माचा दाखला आहे तो देऊ शकताय. तो अंगणवाडीमधला असेल, बालवाडीमधला असेल, हॉस्पिटलचा असेल किंवा नगरपालिका, महानगरपालिका यांच्यापैकी कोणाचाही असेल तरी तो चालणार आहे. तो तुम्ही इथे देऊ शकता. आणि जन्मदाखल्यावरील तारीख आणि आधार कार्डवरील तारीख एकसारखी पाहिजे, एकसारखं नाव पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. बालक वंचित घटकातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे. जर तुम्ही जात संवर्गात येत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचे प्रमाणपत्र असणं गरजेचं राहणार आहे. त्यानंतर आर्थिक दुर्बल संवर्गातून प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला, म्हणजेच जर तुम्ही आर्थिक दुर्बल संवर्गातून येत असाल, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला 1,00,000 रुपयाच्या आतमधील उत्पन्नाचा दाखला हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही इथे सॅलरी स्लिप देऊ शकता किंवा कंपनीचा किंवा मालकाचा दाखला इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे, जे काही ओपन आणि EWSमधून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी पगारीचा दाखला म्हणजेच तुम्ही सॅलरी स्लिप किंवा कंपनी मालकाचा दाखला इथे देऊ शकताय. त्यानंतर बालकाला लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला मिळालेला 7वा प्रश्न आपण बघूया. तर 25% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची वेबसाईट कोणती असणार आहे? तर पहा मित्रांनो, याची जी वेबसाईट आहे https:/student.maharashtra.gov.in ADM/portal या वेबसाईटवरती यायचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आपण बघूया. प्रवेश अर्जाला किती शुल्क आहे? तर शैक्षणिक वर्ष 2025-26 ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज सर्व मोफत स्वरूपात आहेत. संकेतस्थळावरती जायचं आहे आणि आपला अर्ज जो आहे तो भरून घ्यायचा आहे. जर तुम्ही सायबर कॅफेमध्ये भरत असाल तर जो काही तो सायबर कॅफेवाला चार्ज आकारत असेल तेवढे तुम्हाला पे करावं लागेल, अन्यथा तुम्ही स्वतः भरणार असाल तर हा फॉर्म अगदी निःशुल्क आहे, मोफत आहे. पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून 1 किलोमीटर व 3 किलोमीटर आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त 10 शाळांचे पर्याय निवडता येणार आहेत. लक्षात घ्या, तुम्ही जिथे राहत आहे तिथून तुम्ही 1 किलोमीटरच्या आतील शाळा निवडू शकताय, तसेच 3 किलोमीटरच्या आतील शाळा निवडू शकताय, 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळा तुम्ही निवडू शकताय. अशा मिळून तुम्हाला 10 शाळा इथे निवडता येणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकतात? तर पहा मित्रांनो, पाल्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर, 3 किलोमीटर अथवा अधिक अंतरावरील सर्व शाळांचा समावेश करता येईल. मात्र शाळेपासून 1 किलोमीटर परिसरातील अर्जदारांना नियमाने प्राधान्य मिळणार आहे. तुम्ही जरी 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या शाळा निवडल्या तरी इथे RT पोर्टलवरती काय होतं, तर जे काही तुम्ही जिथे राहिला आहे त्या निवासस्थानापासून शाळेपासूनचे 1 किलोमीटर परिसरातील जे अर्जदार आहेत त्यांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे, त्यांना प्रेफरन्स मिळणार आहे. त्यानंतर 1 किलोमीटर परिसरातील पुरेशा
इतकी बालके उपलब्ध न झाल्यास 3 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक अंतराच्या परिसरातील बालके संबंधित शाळेत प्रवेशास पात्र होतील. सगळ्यात पहिल्यांदा 1 किलोमीटर अंतरावरील जे काही पालक राहत आहेत त्यांचा विचार केला जाईल. त्यानंतर 3 किलोमीटर अंतरावरील पालकांचा विचार केला जाईल. त्यानंतर 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील विद्यार्थ्यांचा इथे विचार केला जाईल जेव्हा लॉटरी काढतात त्यावेळेस. त्यानंतर 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर तुम्ही जर राहत असाल आणि तुमचा जर लॉटरीमध्ये नंबर लागला RT लॉटरीमध्ये, तर तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च जो आहे, वाहतुकीचा खर्च, तो संबंधित पालकाला करावा लागणार आहे. हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. 11वा प्रश्न आहे, अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच का? तर पहा मित्रांनो, शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत म्हणजेच लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही. तर या चुकीच्या भ्रमामध्ये तुम्ही राहू नका की आपण अर्ज केला आहे याचा अर्थ आपला नंबर लागेलच, असं नसतं. तर इथे लॉटरी काढली जाते त्याप्रमाणे तुमचे नंबर इथे लागले जातात. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? तर उत्तर पहा, सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रवेशास पात्र असणार आहेत. दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावे लागणार आहे. यामध्ये तुम्हाला 40% अधिक दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र कुठलं पाहिजे तर जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचे आहे. तसेच जन्माचा दाखला द्यायचा आहे, रहिवासी दाखला द्यायचा आहे. यामध्ये आधार कार्ड देऊ शकताय तुम्ही, पासपोर्ट, मतदान कार्ड, तसेच वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन. आणि हे जर काहीच तुमच्याकडे नसेल, तुम्ही भाड्याने राहत असाल, तर भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून देऊ शकताय. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, घटस्फोटित महिलांच्या प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती राहणार आहेत? तर सगळ्यात पहिलं कागदपत्र जर म्हटलं तर न्यायालयाचा निर्णय हा तुम्हाला सादर करावा लागणार आहे. दुसरं कागदपत्र म्हणजे घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, हे तुम्हाला इथे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे सादर करावे लागणार आहे. व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे देणे आवश्यक राहणार आहे. बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला यासाठी म्हणत आहे कारण की घटस्फोट प्रकरण आहे, त्यामुळे आईचा उत्पन्नाचा दाखला. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती असणार आहे? तर पहा मित्रांनो, सगळ्यात पहिलं कागदपत्र म्हणजे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, म्हणजेच तुमचं जे काही प्रकरण आहे ते न्यायालयामध्ये सुरू आहे त्याचा एक पुरावा म्हणून तुम्हाला इथे सादर करावा लागेल. त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील. 16वा प्रश्न पुढचा बघूया आपण, विधवा महिलेच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत? तर पहा मित्रांनो, याचं उत्तर आहे, सगळ्यात पहिलं कागदपत्र पतीचा मृत्यू दाखला, हे सगळ्यात पहिलं कागदपत्र लागणार आहे. त्यानंतर दुसरा, विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य असणार आहे. 17वा प्रश्न आपण बघूया, अनाथ बालकांसाठी वंचित घटक असल्यास आवश्यक कागदपत्रे कोणती? तर याचं उत्तर पहा, सगळ्यात पहिलं कागदपत्र म्हटलं तर अनाथ बालकाच्या बाबतीत वंचित घटकमध्ये जर येत असेल तर याबाबतची अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसरं कागदपत्र, जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र ते दिलं तरी चालणार आहे. त्यानंतर तिसरं कागदपत्र, पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना जर सिंगल पॅरेंट हा पर्याय निवडलेला असेल तर
संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. त्यानंतर 4थं कागदपत्र, अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही. त्यानंतर 18वा प्रश्न आहे, खुला प्रवर्ग अल्पसंख्याक यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? तर तुम्ही ओपनमधून किंवा अल्पसंख्याक यांच्यामधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत? तर जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा, कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला. ही महत्त्वाची 3 कागदपत्रे ओपन आणि EWS वाल्या कॅटेगरी ज्या आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत. जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि वार्षिक उत्पन्नाचा दाखला 1 लाखापेक्षा कमीचा. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे? तर पहा मित्रांनो, उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील असेल तर तो इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्याच ठिकाणचा हवा, म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा आपला उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला पाहिजे आहे. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, जन्माचा दाखला प्रमाणपत्र कोणते पाहिजे? तर ग्रामपंचायतने दिलेले असेल तर चालणार आहे, महानगरपालिका यांनी दिलेला असेल तरी चालणार आहे, नगरपालिका असेल तरी चालणार आहे, यांचा दाखला असेल तर तुम्हाला तो चालणार आहे. किंवा तुम्ही रुग्णालयामधील रजिस्टरमधील दाखला असेल, अंगणवाडीमधील दाखला असेल, बालवाडीमधील रजिस्टरमधील दाखला असेल, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन असेल ते देखील इथे जन्माचा दाखला म्हणून चालणार आहे. 21वा प्रश्न आहे, जातविषयक कोणता पुरावा ग्राह्य धरावा? तर पहा मित्रांनो, तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी दिलेला पालकांचा किंवा वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला तुम्हाला इथे द्यायचा आहे. जातीचा दाखला देखील तुम्हाला महाराष्ट्र राज्याचाच पाहिजे. परराज्याचा जर असेल तर तो इथे RTE प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. त्यानंतर RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पालकांचा आर्थिक वर्ष 2022-23 किंवा 2023-24 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला RTE प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार आहे. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, कोणत्या अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरता येईल? 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला हा तुम्हाला इथे द्यायचा आहे. त्यानंतर हा दाखला जो आहे तो देखील महाराष्ट्र राज्याचाच पाहिजे. परराज्यातील जर दाखला असेल तर तो इथे चालणार नाही. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, गुगलच्या नकाशात रहिवासाचे म्हणजेच तुमच्या घराचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यायची आहे? तर पहा, पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी रेड बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करायचे आहे. तो बलून जो आहे तो तुम्ही जास्तीत जास्त 5 वेळा बदलता येणार आहे, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करायचे आहे. एकदा अर्ज कन्फर्म केल्याच्या नंतर तुम्हाला लोकेशन पुन्हा बदलता येणार नाही. अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी तो पुन्हा तपासून पाहायचा आहे. एकदा तुम्ही फॉर्म कन्फर्म केला त्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशन जे आहे ते चेंज करता येणार नाही आणि लोकेशन जे आहे ते तुमच्या प्रॉपर घरावरती नेऊन ठेवा, कारण की व्हेरिफिकेशन होते. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुम्ही दाखवलेला बलून आणि तुम्ही अर्जामध्ये भरलेला ॲड्रेस दोन्ही जर वेगवेगळे दिसत असेल तर मिळालेला प्रवेश तुमचा रद्द केला जाऊ शकतो. त्यानंतर 26वा प्रश्न आहे, शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी? मित्रांनो, शाळा निवडताना आपल्या रहिवासाचे ठिकाण आणि शाळा यातील हवाई अंतर म्हणजेच एरियल डिस्टन्स प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने रस्त्याने व घर यातील प्रत्यक्ष अंतरावर फरक पडू शकतो. त्यामुळे शाळा निवडताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचं आहे. प्रवेशाची कार्यपद्धती कशी असेल? शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज जर प्राप्त झाले तर सोडत किंवा लॉटरी काढून प्रवेश निश्चित केला जाईल व शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सर्व पात्र अर्जांचा प्रवेशासाठी विचार केला जाईल. समजा एखाद्या शाळेमध्ये 25 सीट रिकाम्या आहेत आणि 25 सीटच्या आतमध्ये जर अर्ज आले असतील तर डायरेक्ट प्रवेश मिळेल.
25 सीटसाठी जर 50-100 असे अर्ज आले तर त्यामध्ये लॉटरी काढली जाईल आणि त्या लॉटरीमध्ये लकी ड्रॉ जे काही लकी विद्यार्थी असतील त्यांचा नंबर लागला जाईल. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार? तर मित्रांनो, याबाबत पालकांना अर्जात नमूद केलेला जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती SMS द्वारे सूचित केले जाईल. त्यामुळे अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक अर्जदारांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. परंतु पालकांना फक्त SMS वरती अवलंबून राहायचं नाही आहे. RT पोर्टलवरती ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या नावाने एक टॅब दिलेली आहे. त्या टॅबवरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक जो मिळालेला आहे तो तिथे टाकायचा आहे आणि काही दिवसांनी तिथे ॲप्लिकेशनचं स्टेटस पाहत राहायचं आहे. त्यानंतर 29वा प्रश्न आहे, प्रवेश मिळाल्याचे अर्जदारास कसे कळेल? सोडत किंवा लॉटरी झाल्यानंतर याबाबत पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाईलवरती SMS द्वारे सूचित केले जाईल. परंतु पालकांनी SMS वरती अवलंबून राहायचं नाही आहे. जसं मी वरती सांगितलं आहे की ॲप्लिकेशन टॅबवरती जायचं आहे. ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स यावरती क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून त्याची स्थिती पाहत राहायची आहे. त्यानंतर 30वा प्रश्न आहे, प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा? तर मित्रांनो, जर तुमची निवड झाली, RTमध्ये तुमचा नंबर लागला, तर तुम्हाला प्रवेशासाठी निवड झाली आहे असा मेसेज प्राप्त झाल्यानंतर RTE पोर्टलवरील ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवर क्लिक करून तुम्ही तुमचा क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहायची आहे. त्यानंतर लॉटरी लागली असेल तर तुम्हाला अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढायची आहे आणि सोबत हमीपत्र एक डाउनलोड करायचे आहे, त्याची प्रिंट काढायची आहे. अलॉटमेंट लेटरवर आपल्या पडताळणी समितीचा पत्ता दिलेला असेल त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर, हमीपत्र याची प्रिंट घ्यायची. आवश्यक कागदपत्रे जसे की आपण वरती जे ॲडमिशन घेताना फॉर्म भरताना जी कागदपत्रे आपण सांगितली होती ती सर्व कागदपत्रे सोबत घेऊन पडताळणी समितीकडे घेऊन जायचे. निवड झालेल्या बालकाने विहित मुदतीत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त राहील. तर पहा, जे काही तुम्हाला टाईम दिलेला आहे त्या टाईममध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत. जर तसे नाही केले तर तुमची जागा रिक्त राहील आणि त्या जागेवर लॉटरीद्वारा निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यास अनुक्रमे संधी मिळेल. जर एखाद्या विद्यार्थ्याचा नंबर लागला आहे आणि व्हेरिफिकेशन कमिटीकडे तुम्ही त्या टाईममध्ये नाही गेले तर वेटिंग लिस्टमधील जे काही विद्यार्थी असतील त्यांना तिथे संधी दिली जाईल आणि तुमचा प्रवेश नाकारला जाईल. त्यामुळे इथे तुम्ही काळजी घ्या. 31वा प्रश्न आहे, RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल? प्रवेशासाठी निवड झाली आहे असा SMS प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यावर त्यांना पडताळणी समितीकडून एक रिसिप्ट दिली जाते, म्हणजेच पावती दिली जाईल आणि प्रवेश मिळाला अथवा नाही ते समजेल. त्यानंतर 32वा प्रश्न आहे, RTE 25% अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यावर स्थलांतर अथवा बदली किंवा अन्य कारणाने RTEमध्येच शाळा बदलून मिळेल का? तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. RTE 25% अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न, आता आशा आहे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.